जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या धम्मलिपीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा हा दिवस हा काही खास आहे, कारण आज आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. तर या नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर कालच्या अभ्यासात आपण उकार अभ्यासत असताना त वर्गापर्यंतचा उकार अभ्यासलेला आहे. तर राहिलेले जी व्यंजनं आहेत त्यांना उकार कसा देतात ते आपण आज पाहूया. हो 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 रो लो हो शो. त्यानंतर शो सो हो रो शो नो त्रो. तर बघूया आपण या व्यंजनांना उकार कसा देतात ते. तर प या व्यंजनाला उकार देताना हा प काढला. खालचा भाग हा उभ्या रेषेत नसल्यामुळे त्याला उकार आपण इथं दिला. त्याच पद्धतीनं फ ला इथे दिला. ब ला उकार देताना इथे दिला. ब ला उकार देताना इथे द्यायचा आहे. आता म चा खालचा भाग सरळ रेषेत नसल्यामुळे मला उकार देताना उभ्या रेषेत द्यायचा आहे, खाली. र हा उभ्या रेषेत आहे म्हणून त्याला उकार देताना खाली द्यायचा आहे, तो बी छोटा द्यायचा आहे. अजून थोडा मोठा दिला तर तो उ हे हा स्वर होईल. तर अशी गलती करू नका. उभ्या रेषेला उकाराची रेषा जोडताना ती शॉर्ट जोडा. हो सो हो शो. आता कोणत्याही व्यंजनाला जोडाक्षरातील व्यंजनाला ज्या वेळेला आपण उकार देतो तो उकार हा खालच्या जोडाक्षरातील खालच्या व्यंजनाला द्यायचा असतो. तर हे अशा प्रकारे आपण ऱ्हस्व उकार हा कसा दिला जातो हे आपण अभ्यास केला आहे. तर राहिलेले जे व्यंजन आहेत ती आपण आज अभ्यासली उकारामधली. आता उद्या आपण दीर्घ उकार कसा दिला जातो हे आपण अभ्यासूया. जय भीम. नमो बुद्धाय.